हॅलो एव्हरीवन. सो आज आपण बनवतोय मिक्स फ्रूट केक. तर आपल्याला काय करायचं आहे, क्रीममध्ये सगळे फ्रूट ॲड करून घ्यायचे आणि फिलिंगमध्ये तर ते पूर्ण फ्रूटवालं क्रीम आहे तेच आपण मध्ये फिल करणार आहोत. सो आपण आता सुरुवात करूया. पण मस्त आता इथे बारीक बारीक फ्रूट्स कट करून घ्यायचे आहेत. जेव्हा तुम्ही हा केक टेस्ट कराल तेव्हा एकदम थंडगार क्रीम आणि फ्रेश फ्रूट्सची टेस्ट खूप सुंदर चव लागते. ही टीप नक्की तुम्ही ट्राय करा. तुम्ही तुमच्या आवडीचे कुठलेही फ्रूट्स घेऊ शकता सीजनल. आपण आता काय केलं आहे, क्रीममध्ये सगळे फ्रूट्स ॲड करून घेतले. सो तुम्ही जसं कस्टमरची रिक्वायरमेंट असेल तसं तुम्ही फक्त क्रश टाकू शकता किंवा मग फ्रूट्स पण रिअल फ्रूट टाकू शकता क्रीममध्ये. किंवा मग जसं आता तुम्हाला कस्टमरने सांगितलं की आम्हाला खूप लो बजेटमध्ये हवं आहे, तर तुम्ही हे मालासचे क्रश येतात, जसं पायनॅपल, स्ट्रॉबेरी, परत अजून बटरस्कॉच, अजून भरपूर असे फ्रूट्सचे येतात. सो तुम्ही ते पण क्रश ॲड करू शकता मध्ये फिलिंगला. तुम्ही आता काय केलं आहे, सगळे फ्रूट्स कट करून घेतले आणि क्रीममध्ये ॲड केले. सो मी ते फिलिंग करते. फ्रूट केकला तुम्ही वरतून डेकोरेशन फ्रूट कट करून लावू शकता किंवा मग क्रीमचंही तुम्ही डेकोरेशन देऊ शकता. तसं हे तुमच्या मनावर आहे. बट मी फ्रूट कट करून लावलेले आहेत ते जास्त सुंदर दिसतं असं मला वाटतं. हे आपलं आता न्यूट्रल जेल आहे. मी त्यात 1 चमचा पाणी ॲड करते, 1 चमचा न्यूट्रल जेल ॲड केलेलं आहे. तर आजची टिप्स ही आहे तुम्हाला, जे आपण फळं लावले वरती टॉपिंगवर ते काळे पडू नये. आपण 2-3 तासाने जसं आपण सेलिब्रेशनवर डिपेंड आहे, कधी आपलं केक कस्टमर घेऊन जाईल, तर ते काळे पडू नये म्हणून आपण त्याच्यावर न्यूट्रल जेल टाकतोय. त्याच्याने ते फळं ग्लेज करतात थोडे. तुम्हाला हे न्यूट्रल जेल इझी कुठल्याही शॉपमध्ये मिळेल. तर या प्रकारे आपला केक तयार झालेला आहे. अशा सुंदर सुंदर टिप्सला या काही पोस्टला या पेजला नक्की फॉलो करा. यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.